तर घरात बोर होत असल्याने आणि बाहेर कुठे जायचं आहे फिरायला, कारण का आज आहे सुट्टीचा दिवस, म्हणून टिप-टॉप रेडी होऊन मी एकदम मस्तपैकी नवीन कपडे घालून एवढ्या गरमीत फुल शर्ट घालण्यात मध्ये मी काय मूर्खपणा केला आहे मला पण माहीत नाही. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. टिप-टॉप मेकअप केला आहे, जस्ट केस धुतले आहेत, लिपस्टिक लावली आहे. मी तुम्हाला मला दाखवते माझा मिनिमल मेकअप जो मी थोडाफार केला आहे या उन्हामध्ये. हातात आहे वॉच आणि वी आर गुड टू गो. चला आपण जाऊया फिरायला. तर तुम्हाला सो ऑटो पकडून आम्ही एवढ्या घाईघाईत कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला सांगायलाच विसरली. आणि आजकाल ना काय होतं आहे माहिती आहे की मी ना व्हॉईस ओव्हर जास्त करते, कारण का मला असं वाटतं त्याच्यामध्ये मला मजा येते, बिकॉज मी क्लिअर कट बोलू शकते विदाऊट एनी डिस्टर्बन्स, विदाऊट एनी केओस असं मला वाटतं. तर आता आम्ही चाललो आहोत एवढ्या उन्हात. एवढं ऊन नाही येते. आम्ही 4 वाजता निघालो आहोत. आम्ही चाललो आहोत महालक्ष्मी चरससाठी. आता मी या ब्लॉग टाकते कारण का ते आत्ता तर बंद झालं असतं, मग मी स्वतः शेवटच्या दिवशी तिकडे गेली होती. तर आम्ही तर एक्साइटमेंट तर खूप होती आणि बाहेरचाही तुम्ही नजारा बघताय एवढं एस्थेटिक जे होतं महालक्ष्मी सरस, ते बघून मला एवढे होप्स वाढले, प्रचंड होप्स. म्हणजे एवढा मोठा त्यांनी जो सेटअप उभा केलेला म्हणजे काय सांगू. बट माझ्या आशा निराशामध्ये झाल्या तकदीर जेव्हा मी आतमध्ये गेले. कारण का आतमध्ये गेल्या तुम्हाला कळेलच की मला थोडाफार तर आयडिया होता की तिकडे मसाले अँड आई लोकांसाठी जास्त काम आहे रादर दॅन की आपण तिकडे काय घेऊ शकतो. पण मला तरी थोड्या होप्स होते की एक्झिबिशन म्हटलं की त्याला वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळं सगळं असतं. बट तसं तर काय नव्हतं. हे आता मी फालतूमध्ये काहीतरी शूट करायचं म्हणून मी शूट केलं आणि मला काय खरंच कळलं नाही की मी काय शूट करते. मग विचार केला की आपण आतमधलं पण थोडं दाखवूया, बाहेरचं डेकोरेशन थोडं दाखवूया, कारण का आतमध्ये गेलं तर डिसअपॉइंटमेंट होणारच आहे. हा, हे जे तुम्ही बघता ना आता त्या लोकांनी हे जो भव्य मोठं उभं केलं आहे ते ॲक्च्युली खूप मस्त आहे. आणि तिथे कार्पेट्स होते, फाउंटन्स होते वेगवेगळ्या प्रकारचे, अँड डेकोरेशन तर कमालच होतं. डेकोरेशनला तर 10 on 10. प्रॉब्लेम होता आतमध्ये. आतमध्ये AC होता म्हणून मग आम्ही एकदा रिस्क पण घेतला की आपण जाऊया बाबा, गरम तर असं काही होणार नाही. जेवढं बाहेर गरम होतं तेवढं तर नक्कीच गरम होणार आहे. आणि आम्हाला गरम व्हायला लागलेलं. तर आम्ही विचार केला चला जाऊया आतमध्ये. आतमध्ये गेल्या गेल्या हा जो त्या लोकांनी 3D ॲनिमेशनसारखं जो काहीतरी स्क्रीन लावलेली ती एवढी रिअल वाटत होती आणि एवढं भव्य ते बाहेरचं ग्राउंड होतं. तर माझे होप्स अजून एक जास्त झाले की बाबा आता तर आतमध्ये जाऊन बघूयाच काय आहे काय नाही आहे. आणि आय वॉज सो एक्सायटेड की भाई आज तर माझं क्रेडिट कार्डच मी स्वाईप करेन गोष्टी घ्यायला. पण रील अँड रिअल ह्याच्यामध्ये फरक असतो. तर तसं सीन झाला माझा थोडाफार. रियालिटी चेक मिळतो तसंच झालं. बट आम्हाला एक गोष्ट आनंदाची होती ती म्हणजे तिकडे AC होता. तर एवढी डिसअपॉइंटमेंट झाली ना. गरम झालं असतं तर अजून जास्त डिसअपॉइंटमेंट झाली असती. तर इथून सुरुवात झाली त्यांच्या स्टॉल्सची. स्टॉल्समध्ये क्वालिटी, क्वांटिटी, कल्चर ॲक्च्युली सगळं होतं. बट आपल्यासारख्या लोकांना म्हणजे आता मी विचार करते की मी काहीतरी क्रिएटिव्ह, एस्थेटिक आणि खूप असं वेगळं काहीतरी बघायला जाईन, तर तसं काही नव्हतं. बेनिफिशियल होतं जे त्यांनी केलेलं होतं. जे स्टॉल्स होते, वेगवेगळ्या प्रकारची पीठ, मसाले, कपडे, शूज, चप्पल्स, प्रत्येक छोट्या-छोट्या जागांची सगळ्यांची नावं लिहिली होती. कर्नाटका, रत्नागिरी, मुंबई, लातूर, सिंधुदुर्ग, आंब्यांपासून सगळं होतं. कपडे, साड्या तर काय बघायलाच नको एवढ्या साऱ्या होत्या. ज्वेलरी, सिरप्स, कोकम सरबत, आवळा सरबत, मातीची भांडी, असे सगळ्या प्रकारचे ते स्टॉल्स तिथे लावले होते. आणि प्रॉब्लेम हा झाला की तिथे ऑलमोस्ट 500 स्टॉल्स काहीतरी होते. म्हणजे बरोबर 6 लेन्स, भरपूर लांबपर्यंत होत्या 6 लेन्स. आणि तुम्ही बघते की वेगळ्या प्रकारचे ज्वेलरीज पण तिथे होती. आणि आता बघा हा रत्नागिरीवाला स्टॉल आहे. तर आणि इथे हे त्यांची एस्थेटिक दिली. बट तिकडे असं ना, असं म्हणजे काय मी तुम्हाला सांगू, म्हणजे डिसअपॉइंटमेंट ह्या गोष्टीची झाली नाही. डिसअपॉइंटमेंट ह्या गोष्टी झाली की मी खूप विचार करून गेलेली, एक्साइटेड होती मी की मी काहीतरी वेगळं बघेन. पण तसं काही झालं नाही. होतं ते खूप चांगलं. भरपूर लोकं जात होते. भरपूर लोकांनी तिकडे भरपूर गोष्टी विकत घेतल्या. इव्हेंच्युअली मी पण तिकडे विकत घेतले. मी काहीतरी राजगिऱ्याचे असं काहीतरी नानकटाई टाइप्स बिस्किट्स घेतले, जे हेल्दी असतात. आता हे बघा, ही ज्वेलरी तुम्ही बघताय, ही ॲक्च्युअली कुठून होती त्याने, यवतमाळ का परभणी या साईडची होती. तर अशी छोट्या-छोट्या गोष्टी पण सिमिलर होते तिकडे स्टॉल्स सगळे. तर म्हणून एवढं काही एक्साइटमेंट असं काही मला वाटलं नाही. आणि लेन प्रचंड मोठं होतं त्यामुळे पाय तर अगदी तुटून येत होते. हा होता समोरचा स्टॉल. हा होता इकडचा फूड स्टॉल, जिकडे फूड होते म्हणजे प्रॉपर जेवण स्टॉल होते. आपल्या महाराष्ट्रातलेच नॉन व्हेज, व्हेज,
असे सगळ्या प्रकारचे प्रॉपर जेवायला ते लोक देत होते. चिकन, मच्छी, अ, मासवडी, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चहा, ज्यूस हे पण ते लोक देत होते. आणि बसायला तिकडे प्रॉपर जागा होती. तिकडे जास्त एसी असल्यामुळे तर खूप मजा आली. पण एक बघा भोजनालय टाइप्स सगळे असे बॅनर लावलेले की कुठच्या कुठच्या ते लोक कुठच्या जागेवरनं आले तिकडे स्टॉल लावायला, ते पण यात कम्प्लिटली दिसत होतं. तर आम्हाला एवढी भूक तर लागली नव्हती, पण आम्ही विचार केला की काहीतरी खाऊ, कारण का काहीतरी खाल्लं ना काहीतरी पिऊ, कारण का चालून 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 खूप जास्त दमाला झालेलं. तर आम्ही विचार केला एक राऊंड मारूया मोठा आणि बघूया की काय खाऊ शकतो काय नाही खाऊ शकतो. मग आम्ही इथून स्टार्ट केलं. तर इथून ते पूर्ण नॉनव्हेज हे होते, शॉप्स होते. तर आम्ही ऑलरेडी दुपारचं जेवण आलेलो चिकन, तर आम्हाला नॉनव्हेज बघून तेवढी काही फॅसिनेटिंग वाटलं नाही. पण ऑब्व्हियसली सगळं घरगुती होतं आणि लोक भरपूर ह्याच्यामध्ये खात होते, प्लेटच्या प्लेट. अँड ते बघा बघा हा भोजनालय, इकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या, रस्से, मच्छा, त्याच्यानंतर सगळं रेडी जेवण गरमागरम ते लोक म्हणजे सर्व करत होते. आणि त्या लोकांची नावं, तर हे रायगडचा स्टॉल आहे. तर हे सगळं तिकडे बनत होतं. तर थोडं व्हिडिओ काढायला डिफिकल्ट होतं ते, बिकॉज भरपूर लोक ये जा करत होते. इकडे बघा याच्या प्लेटमध्ये मस्ती बोलते मच्छी आहे. तर हे सगळं तिथे होतं. आणि आम्ही विचार करत होतो की काय खायचं काय नाही खायचं, हा विचार आमचा चालू होता. म्हणून आम्ही एक राऊंड मारत होतो, बट खूप लांब होता, जेणेकरून तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ॲक्च्युली फूड कोर्ट आपण जे जातो मॉल्समध्ये, फूड कोर्टपेक्षा पण मोठा होता. हे बघा इथे व्हेज आहे, इकडे मिसळ पाव आहे, ताक ताक आहे, सोलकढी आहे, केक पण होता. आणि इथे मध्ये मध्ये ना हे ज्यूसचे स्टॉल होते, जिकडे ते लोक फ्रेश ज्यूस विकत होते. हे प्राइस बघू शकता की 50 रुपीज ला कोकम, लिंबू, पन्ह, पेरू हे 50 रुपीजला होता. आणि बाकी सगळे मिल्कशेक ते 100च्या वरती होते. त्या लोकांचा जो छोटासा स्टॉल मध्ये त्या लोकांनी टाकला होता, आणि विच वॉज रिअली नाईस. इथे आंब्याचे क्रेट त्या लोकांनी ठेवले, ते लोक तुमच्या समोरच सगळं क्रिएट करत होते. हे झाल्यानंतर आम्ही निघालो तिकडून, आणि आम्ही विचार केला थोडं काहीतरी बाहेर फिरून येऊया आणि बाहेरच खाऊन येऊया. कारण का मी व्हिडिओ शूट केला नाही बाहेरचा, कारण का मला लागलेली भूक, मला झालेलं बोर, आणि मला झालेली मोठी मोठी डिसअपॉइंटमेंट. तर मी विचार केला की नाही, जितना महालक्ष्मी सरस का हुआ है मैं उतना ही दिखाऊंगी. आणि हा आहे घरी रिटर्न जाण्याचा, नाही रिटर्न नाही, आय थिंक हा मरीन ड्राईव्हला जाण्याचा रस्ता आहे जो आम्ही गेलेलो. तर हीच कार राईडमध्ये जेवढी मजा आली तेवढी हीच मजा आली. बाकी काय एवढी मला त्या महालक्ष्मी सरसमध्ये मजा आली पाहिजे तेवढी काय मजा आली नाही. तर स्टे ट्यून फॉर मोर व्लॉग्स अँड डू फॉलो अँड सबस्क्राईब. बाय बाय.